तो चलिए शुरू करते हैं। नाही मला तर महिना ते 1.5 महिना झाला बरं का. पप्पून मी कधीच कामाला गेलो ना सोबत. आज ते दिवस आलाय बरं का एकदाचा. आणि हे मागच्या लॉग मध्ये तुम्हाला म्हणलो होतो का त्याच कामावर आलो बरं का. आणि पप्प्या मी कामावर असलो का काम कमी भांडणं जास्त होते ते आमची दोघांची. आता हे जे काम आहे का नाही म्हणलं तर 2023 ला स्लॅब पडला. तुम्हाला सांगतो असलं बेकार प्लास्टर मारलं ह्यांनी. इथली एक सुद्धा लाईट सापडा नाही. मेन म्हणजे पोर्च मधली बी सापडा नाही आणि कुठलीच सापडे नाही. ह्यातून पुढच्यात किती आहे? पप्प्या तर म्हणा लागला पोर्च मध्ये 6 लाईट आहेत आणि इकडल्या बाल्कनी मध्ये 3 लाईट आहेत. कशा ओळखायच्या आणि काय करायचं की सगळे माझ्या नशिबात कशी काय आले की आदल्या दिवशी पप्प्याने एकट्यानं सगळे वायरिंग ओढून घेतला बरं का. फक्त हॉल मध्ये ठेवला. काय विषय केला माहिती का, सगळं सामान घेऊन आला काम करायला. कामाची मेन पिशवी दुकानात ठेवून आला एक माणूस. पिशवीचं कारण काय पैप घेऊन यायची कशाला काय करतो हे बघा पिशवी तर दुकानामध्ये ठेवला आणि परत त्याला म्हणा लागला माझी काय चुकी नाही. आणि जिथं कामाला चालला का तिथं आसपास एक पण दुकान नाही. त्यामुळे जाताना चॉकलेट विकलेट सगळे घेऊन चालला होता. तसा तर विषय काय झाला होता माझ्या भावानं. एक तर डिझाईन आले नव्हती पीओपीची. त्यामुळे आम्ही पण जास्त काय लोड घेतला नव्हता. आणि ते पण सामान झालं ना आपली पिशवी कामाची राहिलेली ती पण आली बरं का. नाही तर पप्पू यांना काय सांगायला लागला की भिताडावर डिझाईन काढू. एकदाचा कामावर आलो का सगळा खोराक ठेवला आणि परत त्याला कामाला सुरुवात करायला लागलो बरं काय. पीओपी वाल्यानं कसला सांगाडा आणला की तो उभा पण राहिलाही नाही ह्याच्यावर नीट. आणि जे पण इलेक्ट्रिशियन भाऊ लोक सांगते की डायरेक्ट फ्रेमला पाईप बांधत जाऊ नको पीओपीच्या वायरिंगची. तर त्यांना माझं एकच सांगणार आपण काय तसं डायरेक्ट बांधत नाही बरं का. तर आपण काय करतो माहिती काय, जंक्शन मध्ये होल मारतो परत त्याला त्यामध्ये स्क्रून पिळून टाकतो. आणि हे जे झोपाळ आहे का लहान लेकराचा बरं का साडीनं बांधलाय. पण मला काय वाटलं की डायरेक्ट मी ह्याच्यावर झोपलो झोका घ्यायला लागलो बरं का. पण फेल एकदम ना द्यायला लागला होता ह्याच्यावर. अरे विषय भरकटला बरं का. विषय काय माहिती काय, इथं पीओपी मध्ये काय आपण जास्त पॉईंट सोडलेला नाही तर बरं का. फक्त 8 पॉईंट सोडले आणि एक स्ट्रिपला सोडलं एवढं सोडून दिलं. आणि आता राहिला होता विषय ते म्हणजे पोर्च मध्ये थोडेफार मेहनत घेतली का मला 1 पॉईंट सापडलाय बरं. आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो बरं का. एका ठोक्यामध्ये डायरेक्ट डबेमध्ये जाते. फक्त आपल्याला एक डबे सापडले का पूर्ण बाकीचं पॉईंट लगेच सापडते. आणि एकदा का सगळी जंक्शन सापडली का त्यामधली वायरिंग पण ओढून घेतला. परत त्याला लाईटी पण लावून टाकलं. परत त्याला 4-4दा वर जाणं नको. पण विषय काय झाला माहितीये का, वर सगळी जाळी होती सगळी माझ्या केसामध्ये अडकली. आणि माझ्या केसामध्ये नाही म्हणलं तर 100-200 तरी कोळे आरामात मेला असतील बरं का. एखादी जर मुंगी त्यामध्ये गेली का डायरेक्ट म्हातारी झाल्यावर बाहेर निघते. एवढी बेकार केस आहे. आणि ह्या कामाचा विषय काय माहिती का, 2023 ला पायपिंग, 2024 ला कटिंग आणि 2026 ला वायरिंग आल्यावर कुठे जंक्शन कशी टाकली ते कशी कळणार आहे ते आम्हाला. आणि हे फरशीवाले आणि प्लास्टरवाले तर आमच्या 5वीला पुजले वाटा लागले ते काय ना काय कुठल्या ना कुठल्या कामावर कांड काय तर आगाऊच करून टाकते ते. एवढे बेकार मेहनत घेतली तुम्हाला सांगतो भावना. पण आतमध्ये डायरेक्ट वेट दिसल्या माझा तर पूर्ण मोडच हाप झाला. आणि तुम्हाला वाटा लागला असेल एका बाथरूम मध्ये तसं केलं बरं का. आपण दुसऱ्या बाथरूम मध्ये पण तसंच केलं होतं. पण पप्पून थोडेफार मेहनत घेतली का त्या मेहनतीचं फळ त्याला भेटलंय. ते म्हणजे आपल्याला पाईप सापडला एकीकडला. आणि तेवढ्याच बारक्या होला मधनं 2 वायरी काढले तर बरं का होल्डर लावायला. एकदाचा वायरिंगचा विषय मिटला का पप्पू काय म्हणला माहिती का, बोर्ड तयार करू म्हणलं. तू बोर्ड तयार कर म्हणलं. मी बोर्ड बसवून घेतो लगेच. आणि मी जर बोर्ड बसवायला घेतलं का एकदम क्वालिटी असते बरं का. सगळं पॉईंट बिंट तुम्हाला सगळे एकदम लगेच समजून येते की कसं लावले तर कसं नाही. 5 ते 6 बोर्ड बसवून घेतला बरं का. आणि परत त्याला कामाचे सुट्टे केला. तुम्हाला जर लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.